ऑपरेशन सिंदूर आपण राबवलं आणि भारतानं पाकड्यांचं कंबरडच मोडलं। पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यानं जोरदार कारवाई केलेली आहे। या कारवाईत भारतानं इस्लामाबादमधील नूर खान या एअरबेसवर केलेला हल्ला हा जबरदस्त होता। त्यात नूर खान एअरबेसचं मोठंच नुकसान झालेलं आहे। भारताच्या हल्ल्यात पाकड्यांच्या नूर खान एअरबेसवरील रनवे, कमांड सेंटर आणि रडार सिस्टमचं चांगलंच नुकसान झाल्याचं समोर आलंय। नूर खान एअरबेसहून फक्त 10 किलोमीटर दूर पाकिस्तानचा प्रमुख सैन्याचा बेस असल्याचं बोललं जात आहे। तसंच हा एअरबेस पाकड्यांच्या लष्कराचं ऑपरेशन आहे। व्हीव्हीआयपी ट्रान्सपोर्ट आणि एअर फ्युलिंगचं काम करतो। त्यामुळे याच एअरबेसवर पाकच्या वायुसेनेतील अधिकाऱ्यांना ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं। पाकड्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा एअरबेसवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्यामुळे पाकची चांगलीच दाणादाण उडालेली आहे। हल्ल्याआधी नूर खान हा एअरबेस ज्याचं दृश्य आपल्याला दिसेल आणि हल्ल्यानंतर नूर खान एअरबेसचं जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला थोडं बारकाईने बघितलं तर लक्षात येईल। भारतीय एअरफोर्सच्या स्ट्राईकमध्ये जैकोबाबादच्या शहाबाज एअरबेसला सुद्धा चांगलाच फटका बसलेला आहे। या एअरबेसचं भारतीय हवाई हल्ल्यात मोठं नुकसान झालेलं आहे। शहाबाज एअरबेसवरील डिफेन्स सिस्टम आणि रडार उद्ध्वस्त झालेला आहे। भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये पाकची एअर ऑपरेशनल सिस्टम जवळपास ठप्प झालेली आहे। त्यामुळे पाकड्यांनी भारतावर केलेल्या हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं। पण यानंतर भारताच्या हल्ल्यात पाकची महत्त्वाची एअरबेस उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलेलं आहे। काही अजून नवे फोटो समोर आलेत आणि त्यामुळे या एअरबेस उद्ध्वस्त होण्याला पुष्टीच मिळते, दुजोरा मिळतो आहे। हल्ल्याआधी शहाबाज एअरबेस आणि हल्ल्यानंतर शहाबाज एअरबेसला कसा फटका बसला त्याची दृश्य आपल्याला दिसतायत। भारतीय वायुसेनेने केलेल्या हवाई हल्ल्यात भारतानं पाकड्यांची झोपच उडवलेली आहे। भारतानं पाकच्या भोलारी एअरबेसवर सुद्धा कारवाई केली। भोलारी एअरबेसवर करण्यात आलेल्या कारवाईचे सॅटेलाइट फोटो समोर आलेत। या सॅटेलाइट फोटोतून भोलारी एअरबेसवर करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्याचे स्पष्टपणे आपल्याला धागे दिसतायत। पाकड्यांच्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या एअरबेसवरील हल्ल्यामुळे पाकची हवाई रणनीती ज्या ठिकाणावरून निश्चित केली जात होती अशा ठिकाणालाच भारतीय हवाई दलानं लक्ष केलं आणि पाकड्यांची चांगलीच भंबेरी उडालेली आहे। हल्ल्याआधी भोलारी एअरबेस आणि हल्ल्यानंतर भोलारी एअरबेस नुकसान जे झालेलं आहे त्याच्या खुणा आपल्याला बघायला मिळतात। तर अजून एक एअरबेस भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानातील सुक्कूर एअरबेसवर सुद्धा हल्ला झाला। भारतानं हा हल्ला केला। या हल्ल्यात सुक्कूर एअरबेसवरील रनवे आणि परिसराचं मोठं नुकसान झालेलं आहे। भारतानं केलेल्या मिसाईल हल्ल्यानंतरही सॅटेलाइट दृश्य समोर आली आहेत। मैक्सर या सॅटेलाइटच्या फोटोमधून हे स्पष्ट झालंय की भारतानं पाकिस्तानवर ज्या पद्धतीनं हल्ले केले त्यांचा सामना करण्यात पाकची चांगलीच दाणादाण होणार आली आहे। उलट भारतीय सैन्याच्या ताकदीचं प्रतीक पुन्हा एकदा जगासमोर आलेलं आहे। आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्ताननं आधी भारताचे एअरबेस लक्ष्य केलेले होते। 4 एअरबेस भारताचे लक्ष्य केलेले होते आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल आपण त्यांच्या एअरबेसला टार्गेट केलं जिथून ते मिसाईल आणि ड्रोन हल्ला करत होते। पाकिस्तान सध्या नैराश्याच्या गर्तेत आहे। भारतानं केलेल्या कारवाईचे पडसाद आता पाकिस्तानच्या संसदेत सुद्धा उमटू लागलेत। पाकिस्तानमधील एक खासदार फजल मोहम्मद खाननं पाकिस्तानचीच पोलखोल केली। पाकच्या खासदारांना स्पष्ट केलं की पाकिस्तानची जनता हे युद्ध करण्यासाठी तयार आहे, पण भीती त्या लोकांपासून जास्त आहे की पाकिस्तानचे जे काही लोक आहेत ज्यांना वाटतं भारत 2 दिवसातच पाकिस्तानवर कब्जा करून टाकेल। त्यामुळे पाकच्या खासदाराच्या या वक्तव्यानं पाकिस्तानची पुरती पोलखोल झालेली आहे। कि पाकिस्तानी कौम दिल में ये जज्बा लेके जंग की तरफ उस वक्त कदम बढ़ाती है जब मजबूर हो। जज्बा क्या होता है कि अगर गया तो शहीद और अगर वापस आया तो गाजी। तो जहां पे गाजी
और शहीद का जज्बा हो तो उसको इंशाअल्लाह कभी भी शिकस्त नहीं मिलेगी। जो ये बात करता है कि अगर हिंदुस्तान चाहे तो 2 दिन में पाकिस्तान पे काबिज हो जाए, ऐसे अल्फाज इस्तेमाल होते हैं पाकिस्तान के लिए कि हिंदुस्तान अगर चाहे तो 2 घंटे में ले सकता है। अपने सर्कल्स में कहता है कि हिंदुस्तान काबिज हो जाएगा।